बोलू दे गुढिया तोरणे करे ती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरणारी. कारण काय महाराज आनंद आहे आणि एकमेकावर प्रेम आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, आपल्या ओळखीचा महाराज असल्यावरच हात धुवून घेतला पाहिजे. बरोबर आहे का नाही. उगा एखादा दणकट असला आणि ते काही बनवू देणं बोलू देणं काय काय लय सव असती. प्रमाण म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं, गाणे म्हणायचं काय. आम्ही येड्यावाने उगाच माघार राहिलो का उभं लयच काहून वजन हानती येतं काहून नाही. मला असं वाटतंय आपल्याला दिलंय ना आपण तेवढंच बोलायचं. पण उगा वजन हाणायचं आहे प्रमाण म्हणायचं नाही. हे प्रमाण बसत नाही. बसून घे ना मग. एखादबार जागा नसल्या माणूस म्हणताय सारखा बाजूला बसू देत आहे ना. याला माणूस की म्हणतात महाराज बसून. उगाच काय एखादं आता असतंय होत असतंय चुकीचं. सगळेच का हुशार असतात का. पण एखादं कसं असतं माहिती आहे का महाराज लय मानायचा नाद असतोय आणि ते चाल प्रमाण बरोबर असे चाल लावून ठेवते. आपल्याला पक्का माहिती आहे हे प्रमाण येणार आहे. काल्याच्या कीर्तनात गवळण सांगते गवळणीला हे प्रमाण येणार आहे. ते नवीन चाल बसून ठेवते की आपल्याला हे प्रमाण म्हणायचंय. नवीन चाल बसून ठेवतंय त्यानं चाल म्हणाव. तेवढ्यात महाराजा म्हणा असा राग येत आहे असं वाटतंय टाळ घ्यावून मंडपाल फाशी द्यावं. असं तुम्हाला वाटलं नाही ना आता. नाही ना मग काय नाही. उगा कसं मला लय भेव वाटते बा. आधीच आपण लय घाबरवतो विठाला विठाला. कारण गोकुळाच्या सुखाचं वर्णन करणं महाराज शक्य नाही. एवढं वर्णन तुकोबर आहे माता तिथे शक्य एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं शक्य नसतं बघा. पण एखाद्याला लय सव असते. एवढी सव असते की ती ऐकूनच घ्यायचं मग राग येतो. एखादी गोष्ट नाही शक्य महाराज सांगणं. बरोबर आहे का नाही. आता समजा माझं कीर्तन झालं आणि मी भागवत महाराजाला म्हणलं भागवत महाराज कसं काय कीर्तन झालं. नंबर 1 झालं. पण मी तरी म्हणलं नाही नाही म्हणजे कसं काय झालं नंबर 1 झालं. नाही नाही तरी बी असं कोण काय म्हणू लागलं कसं काय झालं कीर्तन. एकदा झालं दोनदा झालं. अरे पडलं ना चटपट मातीत गेलं. नंबर 1 झालं म्हणा तरी बी आडायच लागला. कसं काय झालं वर्णन करणं शक्य नाही. आज आपल्याला बासुंदी खाऊ घातली. कोणी खाऊ घातली बनशी नाना. खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा नानासाठी. एवढी सुंदर नानानं बासुंदी खाऊ घातली. आता मला विचारलं कसं काय झाली बासुंदी. मी म्हणलं नंबर 1 झाली. पुन्हा ते म्हणले नाही मला कसं काय झालं. नाही तर ते जर म्हणले असते कसं काय झाली मी म्हणलं असतं बासुंदी सारखी झाली. बरोबर. हां पुन्हा म्हणले चहा घ्यायचा का. मी म्हणलं आता चहा कशाला घ्यायचा. ते म्हणले नाही महाराज आपलं विचारायचं काम आहे. बरोबर आहे का नाही. कारण काय कायला सव असती. कच्चून खाऊ घातलं तरी लोक म्हणते चहाला विचारणार गिळलंच तर पोट फुटूस. हां तरी बी चहाला विचारलं नाही. ते माता माऊल्याचं तुखाच्या बॉटला आणि चहाच्या घोटाला या कधीच नाही म्हणत नाही. विठाला विठाला विठाला. कारण या दुश्मनी कधी कुठं काढते म्हणून सांगता येत नाही बघा. पाहुण्याच्या घरी गेल्यावर साडी नेसाव पण ती साडी नेसल्याच्या नंतर साडी थोडी हलकी असावं. चिरगुट नेशील मला गबाई तिची परिस्थिती होती त्या पद्धतीनं नेसवलं. पण आपल्याला अजिबात जमत नाही. काय तर काय सिस्टीमवाल्याचं लय अवघड आहे महाराज. एवढं अवघड आहे. आता गेल्या महिन्यामध्ये एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी आणि कीर्तनामध्ये चालू कीर्तनात असा रंग भरला गुरुजी. असा रंग भरला कीर्तनामध्ये. सगळेजण माझ्याकडे एकटक लक्ष. आणि रंग भरल्याच्या नंतर कीर्तनामध्ये अचानक लाईट गेली. आणि अचानक लाईट गेल्यामुळं गायकाचं त्या सिस्टीमवाल्याचं भांडण झालेलं होतं. ते इतकं चिडलं ते गायकाकडे बघून त्याच्या भावाला म्हणलं पळ. मला वाटलं मलाच पळ म्हणाले. मी याचे धोतर धरलं घेऊ पाहिजे. मी म्हणलं उगा आपल्यालाच हानीन बिन उगं काय करावं. मग ते म्हणलं महाराज तुम्हाला नाही हो भावाला म्हणलं जनरेटर लावायला पळ. तुम्ही मेळ लागू द्याला नाही आम्हाला काही जनरेटर लावलं.
कारण हे त्याच्यातलं कळायला पाहिजे महाराज. नंदाच्या घराला मला न्यायचं, मला इथं ठेवायचं नाही. त्यावेळेस महाराज वसुदेवानं सांगितलं, देवा आमची परीक्षा घेतो का रे? अरे तुला माहिती नाही आमचे हात बांधलेले आहेत, आमचे हात बांधलेले असताना आम्ही कसं जायचं? देवांना सांगितलंय का, जो कोणी माझं नाव घेतो त्याच्या जन्म मरणाच्या बेड्या सोडवण्याची ताकद आहे माझ्या नावात, आणि तुमच्या पोटी मी जन्माला घेतो या साखळ्या सोडणार नाही का? उचलीला कमलापती जसं भगवंताला उचललं महाराज, हातापायातल्या बेड्या निष्ठल्या. आणि जे कारागृहामध्ये महाराज जे रक्षक होते त्या द्वारपाळाला सुद्धा झोप लागली. आता वसुदेव भगवंतानं देवाला उचललं आणि उचलून महाराज आता कुठं आणलं? गोकुळामध्ये आणलं. आणि गोकुळामध्ये आणून तिथली जी मुलगी आहे ती घेऊन गेले. आणि घेऊन गेल्याच्या नंतर इकडं महाराज चर्चा झाली. 8व्या जन्माला कंस गेला आणि त्या मुलीला घेतलं आणि गरगर फिरून मारणार. तेवढी कंसाच्या हातात कंसाला सांगितलं, अरे मूर्खा, मला काय मारतोय? मला मारणारा माझ्या अगोदर तुला मारणारा जन्माला आलेला आहे. आणि महाराज जसं असं कंसाला कळालं त्या दिवशीपासून कंसानं माझ्या भगवंताचं भजन एवढं करायला चालू केलं, एवढं केलं, पण प्रेमानं नाही केलं. कसं केलं? रागानं केलं. रागानं भजन केलं महाराज. वा, गुळ द्या मला, गोड आहे. भजन चालू केलं महाराज, पण रागानं केलं. कसं? समोरून कोणी आलं की त्याला वाटायचं कृष्ण आला आणि सारखं म्हणायचा कृष्ण कृष्ण कृष्ण. कंसाच्या बायकोन सांगितलं, तुम्हाला काय येडं लागलं काय? ज्याचा आतापर्यंत विरोध केला त्याला दादा कृष्ण कृष्ण म्हणताय. सारखं झोपताना सुद्धा कृष्ण दिसायला लागला, काही खाताना सुद्धा कृष्ण दिसायला लागला. आता वेळ कोणाचं लागलं? कृष्णाचं. माणसानं दुश्मनी करायची असेल तर मोठ्याची करावी, आणि मैत्री करायची असेल तर गरीबाची करावी. कारण दुश्मनी करायची मोठ्याची करा, मैत्री करायची मोठ्याची करा. कशामुळं? कारण दुश्मनी आपल्याला 10 एकर जमीन आणि जिला रान नाही तिचे पैसे बुडवायचे. याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे का? 200 रुपये आपण बुडवायचे, आपण द्यायचे ना, याला अर्थ नाही. दुश्मनी करायची मोठ्याची करायची महाराज. कारण जेवढ्या संतांची दुश्मनी ज्यांनी केली, आज त्यांचं कीर्तनात सुद्धा नाव निघत हे महाराज अधिकार. कारण संतांची दुश्मनी केली तर आज सुद्धा मंबाजी बुवाचं नाव निघत का? कारण संतांशी दुश्मनी केली. कारण विरोध करायचा असेल तर देवाचा करा, साध्या माणसाचा करून काय भेटणार आहे? विठाला विठाला. कंस घाबरायला लागला, पण गोकुळामध्ये एवढा आनंद झाला. कशामुळं? बाळ जन्मला कृष्ण जन्मला, बाळ जन्मला कृष्ण जन्मला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी सर्वांना आनंद झाला. आणि त्या आनंदाचं वर्णन महाराज म्हणतात ते करणं शक्य नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पण कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी. आनंदाचं प्रतीक म्हणून त्यांनी काय केलं? गुढी. गोकुळामध्ये सुख झालं त्याचा अंतही लागू शकत नाही, पारही लागू शकत नाही. जगाच्या मालकानं अवतार घेतला आणि महाराज आता जसा देवाचा अवतार झाला तसं महाराज कंसानं राक्षस मारायला पाठवली. पहिली पुतना आली आणि पुतना आल्याच्या नंतर जसं यशोदेला आवाज दिला, यशोदे, यशोदा मातेनं दार उघड. आणि दार उघड्याच्या नंतर म्हणे, कोण तुम्ही?
अगं मी तुझी बहीण आहे, मी तुझी बहीण आहे. यशोदेनं सांगितलं आमच्या 4 पिढीमध्ये मला अजून कोणी बहीण नाही, कारण आमच्या 4 पिढ्यामध्ये मी एकटीच मुलगी आहे आणि तू माझी बहीण कशी? अगं म्हणे मी जरा लय लांबची बहीण आहे, मी जरा तुझी लय लांबची बहीण आहे. तुझं लग्न व्हायच्या अगोदरच माझं लग्न झालं आणि माझ्या बापाने मला एवढ्या लांब दिलं, अफगाणिस्तानमध्ये. कुठं दिलं? नाव आहे ना मला, कुठं? अफगाणिस्तानीमध्ये, हां अफगाणिस्तानमध्ये दिलं. आणि म्हणली मग तुला हे कळालं कसं? म्हणली हे कळालं कसं, लाडक्या बहिणीचे फॉर्म महाराष्ट्रातच चालू होते, तिकडं नव्हते म्हणून मी इकडे राहायला आले, म्हणून कळालं. मी आले भेटायला. मुलगा झाला म्हणे तुला? हो मुलगा झाला. कुठं आहे तुझा मुलगा? आणि महाराज कुठं आहे म्हटल्याच्या नंतर दाखवलं आणि सांगितलं अगं झोपलाय आता. आहे ना तू माझी बहीणच आहे ना, लांबची का असं बहीणच आहे ना. कारण कसं असतं माहितीये का, रक्ताच्या नातापैकी कधी कधी आता माणसं मांडलेल्या नाताला लय किंमत देतात. रक्ताच्या नात्याला एवढी नाही पण मांडलेल्या नात्याला लय किंमत देतात. बरोबर आहे का नाही? सख्या मामापेक्षा गुरु मामाला लय किंमत आली आता. चांगले कपडे घेते म्हण. आता ज्याला मामा नाही त्यानं साहजिक आहे बाबा भाऊ मानणं. पण जिला पहिलेच 5 भाऊ ती म्हणते मला गुरु भाऊ करायचे. येड झाली का काय? उगं येडवण करू नये. मग सख्या भावाला कोण राखी बांधायची? जिला भाऊ नाही अशानं महाराज असं नातं निर्माण करावं. आणि जरी बी भावाचं नातं असेल तर ते भावानंही पाळावं आणि बहिणीनंही पाळावं. नाही तर गुरुमुळं आपण एकमेकाचे भाऊ झालो तर राखी पौर्णिमा आली की मग त्यानं म्हणा आपल्याला जावं लागेल ना, वा आमची गुरु बहीण आहे ना, लोक काय म्हणते मग जावं लागेल ना. असं जर तुला वाटत असेल तर तू येऊ नको बहिणी. कारण बहीण कधीच अपेक्षा करत नाही, भावानं सुद्धा तसल्या बहिणीकडून कधी अपेक्षा करू नये. विठाला विठाला. कारण नातं असावं तर प्रेमाचं नातं असावं. बघा आता गोकुळामध्ये बहीण आली, सांगितलं हो काना झोपलाय. आणि झोपलाय म्हणल्याच्या नंतर देवानं सांगितलं मी काय इथं झोपा घ्यायला आलो का? एका एकाची वाट लावायला आलेलो मी का झोपा घ्यायला लागलो का? महाराज देवानं रडायला चालू केलं. असा देव रडायला लागला. आणि पहिल्या लेकरू रडत असताना महाराज आवाज असा देवाचा आला, सांगितलं अगं खोटं बोलते का? ते काय काना रडायला लागला? म्हणे हो ना. यशोदा कामात गेली, बाळाला मांडीव घेतलं आणि मांडीव घेतल्याच्या नंतर देवानं देवाला पाहिल्याच्या नंतर त्या पुतनाचं एवढं मन मोहून गेलं. पुतनाला वाटलं काय देवाचं रूप आहे, काय देवाचं रूप आहे. ह्या देवाला कसं मारावं, या देवाला मारावं तरी कसं. पण आता जे कामासाठी आलेले आहेत, जर आपल्यावर ते प्रेमात बसली मोहून गेली तर देवाला वाटलं कंसापर्यंत आपण कसं पोहोचायचो. ही तर पहिली पायरी आहे. पहिलं गिरायक भवनीच्या पारी असं वापस जाऊ द्यायचं नसतंय. असं वापस जाऊ द्यायचं नसतंय. आणि जसं महाराज देवानं तिला जाग केल्याच्या नंतर तिनं सांगितलं भगवंताला महाराज तिनं दूध प्राशन करायला सांगितलं. आणि दूध पेता पेता देवानं तिचा पंच प्राण वाढायला सुरुवात केली. मग आडायला लागली, वाचवा सोड काना, सोड लाला. देवाने सांगितलं मी एक तर कोणाला धरीत नाही, धरलं तर कोणाला सोडित नाही.